हिमतराव, काय वाद झाला असं ऐकलं म्हणलं ना गावात नाही काय ते कापसाच्या गटोडून झाला का म्हणते ते मोज देऊन. हे उत्तमरावच्या वावरात झाला म्हणते बा. अबे किरकिरी आले का वाद कुठं झाला बेले का येड्या थुतराच्या. हा अबे म्हणलं फक्त गटोळे मोजले नाही तर बस फक्त तेवढेच मोजायचे आहे, त्याला का वाद म्हणता आले का बाहेर थुतराच्या. आता काय करू बाई. अहो माय म्हणलं पहा म्हणलं आता निकालता नाही उत्तमराव किती कस खोटा बोलते. हा अहो म्हणलं हे आम्हाला काहीचा काही बोलला ना उत्तमराव. हा तुमचे गटोळे मोजत नाही, तुम्हाला पैसे देत नाही असं तसं. हा आम्ही म्हणलं बापा नको देऊ. हा एकदा म्हणलं तो जर पैसे दिले नाही तर आम्ही काय गरीब नाही होणार आहोत. आणि तू काय म्हणलं लखपती होशील नाही म्हणलं. पण हे दुसऱ्या मजुरा संघ असं झालं नाही पाहिजे. यासाठी म्हणलं आम्ही तंटामुक्ती अध्यक्षाजवळ म्हणलं हे केस घेऊन चाललो. हा आणि आम्हाला म्हणलं न्याय पाहिजे आता. अहो शांताबाई हे पहा म्हणलं तू काऊनच भांडण लावतो. अहो गाव म्हणलं एवढं सुखा समाधान राहते. हा तुला मला सुद्धा दिसत नाही का. हा अहो म्हणलं कोणाच्या वावरात जाणं तुला वाद आहेस ना. हा कास्तकार म्हणलं तुला कंप्लीट करतेस ना. हा आता मला तू सांग एवढे कास्तकार नालायक असन का सांग बरं तूच. अरे तू ह्या मुर्दा बसवला तुझ्या उत्तमराव मग का मला नालायक म्हणते का रे तू. हा अरे म्हणलं गावाचे कास्तकार नालायक नाही तर मग का मी का नालायक हाव का. मी नालायक हाव का म्हणलं. हा तू ह्या तले का बाबू आहे पा. हा काय रे उत्तम, म्हणलं चार चौकातच तू या बायाले नालायकान गिलायक करू लागला. म्हणलं तर वावरात काय काय नसन बोलला बा. हा लय पीक झालं का तुले रे. तो पैसे म्हणलं पैसा लय दाटला का. हा तुला पैसा लय काय बा एका तासानं लावीन म्हणलं बाबू उत्तम. हा तुझ्या म्हणलं म्हणजे लयच खेप ऐकू लागलो ना मी. पहा हिम्मतराव तुमचं माय काहीच नाही आहे. आता तुम्ही म्हणलं यात मी जुनी दुश्मनी काढू नका आहे की नाही. माय म्हणणं काय बा आता झालं गेलं म्हणलं विसरून जा. यायच्या कोणते म्हणलं तुम्ही बोलू लागले हे तुम्ही फसणार आहे बरं. एक गोष्ट लक्षात घ्या काऊन का म्हणलं मला खरं आहे मी यायला काहीच नाही बोललो ना. फक्त म्हणलं आमचा काटा बदलला होता काऊन का जुना काटा मला तुटला होता. आणि जुना काटा म्हणलं मला मार्केटमध्ये सापडला नाही. मी ऑनलाईन नाही पाहिला, मला ऑनलाईन फ्लिपकार्टवर भेटला नाही. मग मी काय करणार आहो. मला मा कापूस मोजाच लागन का नाही. मग म्या काय केलं ते डिजिटल काटा आणला. म्हणजे बा चला बा म्हणजे मजुराचे यातनी भलं होतं बा आणि ते दिसते बरोबर आणि आपलं नुकसान नाही होत बा असं याच्यासाठी. पण या बायाचं म्हणणं काय आहे आम्हाला तेच काटा पाहिजे. मग ते काटा म्हणलं मी आणू कुठून. अरे तर मग उत्तमराव राजा जरा समजावून सांगायचं बायाले म्हणलं आता माणसं इथलं समजते का म्हणलं माणसं इथलं. का रे अळान छोटा किरकिऱ्या. हा बायाले समजत नसते म्हणजे बायाला का दिमाग नसते का म्हणलं. हा टकल्या भोकाच्या. हा निकाल दिमाग का माणसाले आहे का रे. अरे एवढं राष्ट्र म्हणलं बाया चालवते घरदार समजा वावरातले काम हे ते निकालच म्हणलं बाया करतात ना. आणि म्हणता बायाला दिमाग नसते आणि माणसाला भल्ला दिमाग असते रे. हा भल्ला म्हणलं माणसा ऐकून भाग घेऊ लागला. अहो बिचारी शांताबाई मी तर टाकूनच भाग घेऊ लागलो ना मग. हा आणि तू तर बापा मावरच सारखी होऊ लागली. हा सांग म्हणलं त्या उत्तमरावचं काय चुकलं असेल मग. त्यानं म्हणलं तुम्हाला समजावून सांगितलं असेल पण तुम्हीच बाया जरा आगाऊ व्हा ना. हा मुकारा म्हणलं टाकल्या भोकाच्या. जास्त येलूच नको म्हणलं तू बाबू नाही बा. तंटामुक्ती अध्यक्षाले तो आलाय नाव सांगून देईन म्हणलं. सांगून दे माया. अहो तंटामुक्ती अध्यक्ष का वाघ होय का खाते का म्हणलं मला तंटामुक्ती अध्यक्ष असे म्हणलं लय पाहिले आम्ही अध्यक्ष हे बा मला नको सांगत जाऊ म्हणलं तू. हा मी म्हणलं तो आकून भाग घेऊ लागलो तू म्हणलं मावरच सारखी होऊ लागली. हा हे बा आता उत्तमरावकून भाग घेतो म्हणलं मी आणि पुऱ्या मीटिंग मध्ये म्हणलं उत्तमरावची साथ देतो म्हणलं मी. काऊन का मला समजलं आता की तुम्ही बाया किती नालायक आहात. हा कास्तकाराचं म्हणलं तुम्हाला जरासं समजत नाही का. ओ उत्तमराव टेन्शन नका घेऊ म्हणलं. हा मीटिंग मध्ये काय होते ते पाहून घेता येते. आणि बाया म्हणलं काय काय हे बा कशा बोलते तर म्हणलं हे बा निकाल सांभाळतो म्हणलं मी लोड घेऊ नका. हा एक काम करा तुम्ही हे निकाल म्हणलं गटोळे खाली करा आणि आराम दिल्या म्हणलं मीटिंगले. कालपासून बिचारा कास्तकाराचे म्हणलं गटोळे द्या टालीत नाही आहेत. हा तुमच्या जण म्हणलं त्याचे खाली करणं झाले नाही तर वा रे वा बाया. हो ना राजा समाधान सांग राजा. या बायाले म्हणलं म्या अरे बा यायचे मला 1-1 किलो वाढून मांडले म्या. तरी म्हणलं हे बायाला म्हणजे काय म्हणते बाबा असं यायला म्हणजे समाधान नव्हतंच. यायला वाटे का बा उत्तमरावले कच्चं खाऊ का उभ्यानं चिरू असंच वाटत आहे. माय उत्तम भाऊजी तुम्ही कुकडे बोलता हो बापा. माय असं नसते बोलत म्हणलं बायाच्या जातीले. हा लगे पैसे देत नाही तुम्हाला जे करास ते करून घ्या. मला उत्तमराव म्हणते पुऱ्या गावाले म्हणजे मी खाऊन बसलो. हा असं काय सांगा लागतं म्हणलं आम्हाला. अरे पण वहिनी तसं नाही ना बा. इकडे म्हणलं माणूस हे बा कामा धंद्यावर मन परेशान आहे आणि त्यातनी तुम्ही म्हणता की आम्हाला नवीन काटा पाहिजे. अरे नवीन काटा नाही भेटला तर म्हणलं मी आणू कुठून. हा मापाशी का जादू आहे का काय आहे सांगा बरं मला काय आहे मापाशी. आणि जाऊ दे का उत्तम काही लोड नको घेऊ. हा कापसाचे पैसे म्हणलं देशील तर दे आणि नाही देशील तर म्हणलं देऊ नको. हा आणि काही झालं तर म्हणलं मला सांग ना मी म्हणलं निकाल सामावून घेतो. कोर्ट कचेरी हे ते निकाल सामावतो ना. अरे महापसल्या का लायसन आहे ना वकिलाचं. हा हे का आपल्या का हलक्यात घेतात का. आता सांगतो ना शांताबाईले कसं म्हणलं सारखं होणं असते तर सांगतो ना तिला आता. अय मुकारे टाकल्या मी भेट नाही म्हणलं तुले. हा आता मीच का भेटो का मग तुले. हा भेटो का म्हणलं तुले. हा थांब ना तुले म्हणलं नाही कॉन्स्टेबलच्या हातचा झोडपे खा लावले ना ते बा नावाचा समाधान किरकिरी नाही म्हणलं. वा रे वा गहूबाई हो सुळशी. उत्तम मी काय म्हणतो या काम कर तू तंटामुक्ती अध्यक्षाला मला फोन कर. हे बा माझ्याकडेच फोन कर. हा आणि हे बा आजच्या आज म्हणलं मीटिंग घ्यायला. आजच्या आज हे मीटिंग हे बा खतम झाली पाहिजे बरं. हा कर माझ्याकडे फोन कर आताच. हॅलो हा पाटील बोलू लागले का.
हॅलो, हा पाटीलच बोलू लागलो म्हणलं. बोल ना उत्तम, काय म्हणता? अरे काय सांगू राजे हो पाटील, ते कालचं मॅटर राजे हो लांबलं ना. ते बाया म्हणलं 2 बाया आणखी आल्या म्हणलं हे बा मला घरापाशी. मी म्हणलं गटोळे काढू लागलो तर म्हणलं हे बा माझं भांडायला लागला ना. ते हे बा आजच्या आज म्हणलं मीटिंग घ्या बा आणि म्हणलं यातून हे बा नील करून टाका, नाही तर म्हणलं मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जातो आणि याच्या नावाचा म्हणलं रिपोर्ट देऊन देतो बा. मला काही नाही करायला लागत मग. उत्तमराव, अरे का राजा तुमच्यासारख्या जर सुज्ञ माणसानं असं करतो म्हणलं तर म्हणलं आपला बजेट बसन का राजा? माझं नाव खराब करता का? मी काय म्हणतो हे पा, मला शब्दाचा म्हणलं मान ठेवा. मी म्हणलं गावात येईपर्यंत थोडे शांत राहा. मी इकडे जरा तहसीलच्या कामाले आलो होतो. म्हणलं इन्स्पेक्टर साहेब माझ्या संघच आहेत ना, माझ्या समोरच आहेत. म्हणलं आता हे बा त्याची भेट घेतली, ते मला तेच सांगू लागले तर तुमच्या गावाची कमाल आहे म्हणते बा. एकही केस म्हणजे आपलं स्टेशन मध्ये येत नाही म्हणते, खतरनाक गाव आहे म्हणते बा. आता तू म्हणलं मला नावाला बट्टा लावता का उत्तम? त्याच्यानं म्हणलं जरा थांब ना तू. तो आलं म्हणलं काय कोणता मॅटर आहे हे म्हणलं मी सॉल्व्ह करतो ना. बिंदास राह तू. अरे पण पाटील राजा, इकडे मला जगणं मुश्किल झालं ना हो. हे म्हणलं बाया निरा घराकडे येऊ लागला था ना, आमचे पैसे दे ना, आमचे गटोळे मोजून दे. म्हणजे सांगा आता, म्हणजे आपण आता बायाच्या जातीला काही बोलू शकत नाही, आणि बोललो तर म्हणलं आपण काय त्याचा पडतो ना. असा विषय आहे म्हणलं ते राजा. आणि हे बाया म्हणलं माझ्या संघच्या माणसाला बोलू लागला ना, त्या समाधान खिरकिरेले म्हणलं ते शांताबाई बोलली ना. आता हे म्हणलं विषय त्या मीटिंग मध्ये घ्यायचा बरं. निकाल विषय म्हणलं या मीटिंग मध्ये घ्यायचे. मायची खटखट, समाधानले बोलली का? सांगले का आता समाधान म्हणलं ऐकून घेते का? आता मीटिंग मध्ये म्हणलं वाद होते. मी काय म्हणतो हे बा, समाधानले म्हणलं जरासा समजावून सांगा तुम्ही. समाधानले हे बा एकदम मागं बसवायचं म्हणलं तुमच्यापाशी, नाही तर एकदम समोर बसवायचं आणि तुमच्याच पाशी म्हणलं बसवायचं. आणि त्याला सांगा तेव्हा समाधान शांत राहा. पाटलाला सांगितलं म्हणा, पाटील निकाल सांभाळून घेते म्हणा. आणि मीटिंग मध्ये मला जराशी काचाकीची पाहिजे नाही. एकदम शांतता पाहिजे म्हणलं उत्तमराव. जर का काही समजा हे झाला तर म्हणलं हे बा मी सीधी केस कोर्टात ढकलतो बरं. हो त्याच मग मला त्याचीच जरा काळजी आहे. समाधान म्हणलं राजा आहे, बरागीट माणूस आहे, आडू माणूस आहे. ते काही म्हणलं काय बोलन आणि काय करण, काही भरोसा आहे का त्याचा? बरं एक काम करा, मी म्हणलं हे पा गावालाच येऊ लागलो आता. जराशे म्हणलं शांत राहा, मी पोचतोच म्हणलं गावात. बरं चला ठीक आहे, ठेवतो म्हणलं मग. हो बरं या बरं लवकर, काऊन का आमचं जगणं मुश्किल झालं म्हणलं. काऊन पाटील काय झालं? कोणाचा फोन होता म्हणलं? अरे काही नाही साहेब, ते जरा गावातून फोन आलता. आता अध्यक्ष आव्हाने तंटामुक्तीचा, त्याच्यानं गावात जरा म्हणलं जराशे वाद चालूच राहतेत ना. आणि आमच्या गावात म्हणलं एक थुंगा आहे त्या शांताबाईचा. अरे बा हे बा ते कोणा वावरात जाईन ना तर म्हणलं भांडण करूनच येते. कास्तकार म्हणलं त्या तुंगाला सांगत नाही. ते कसं आहे आता गावात म्हणलं मजूर काही भेटत नाही, तर म्हणलं नाईला जाणं ते तुंगा सांगाच लागते. आणि बाहेरगावचं मजुरांना गाडीचं भाडं हे ते जरा महाग पडते ना, त्याच्यानं मग त्याला बा सांगून पाहू. पण म्हणलं ते पहा कोणाच सांगा सुद्धा राहत नाही. तर अरे घ्या ना हो मग, काढू का वॉरंट टाकू का म्हणलं अंदरे निकाल आले. अरे नाही हो राजा साहेब. अरे म्हणलं कसं आहे असले तरी माझ्या गाववाले होत ना राजा, मी सांभाळून घेतो ना. आता म्हणलं म्हणजे लेकरं आहेत ते समजा का गावातले लेकराचे म्हणलं भांडणं होत नाही का? मग माय का त्याला का जैलात टाकते का? असा विषय आहे ते. आता म्हणजे आज मीटिंग घ्यायची आहे, मीटिंग मध्ये दोन्ही पार्ट्याला समजावून सांगायचं की गावात कसं राहा लागते, काय राहा लागते. त्याचं पहिले निकाल ऐकून घ्यायचं आणि ते भांडणाचा विषय म्हणलं सोडून द्यायचा. आता इथून काय करायचं आहे बा, आपल्याला कसं राहायचं आहे, काय राहायचं आहे हे सांगायचं, भांडणाचं बोलून जायचं. असे मॅटर सॉल्व्ह करायला लागते. तर माय बहीण राजा, मानलं तुम्हाला राजा. म्हणून तर म्हणते तुमच्या गावातली एक कंप्लेंट नाही म्हणते ना पोलीस स्टेशनले. वा मस्त काम आहे राजा तुमचं, मस्त. अरे तलाठी साहेब राजा हो तसंच असते म्हणलं ते. जरासं कसं आता सांभाळून घ्या लागते आपल्याला, असा विषय आहे तो नाही का. एका गावात नाही राहतं म्हणल्यावर आता भांडण तर म्हणलं लागणारच आहे. मग का आपण का तलवारा काढता का? जरासं म्हणलं बोलचाल हे ते चालूच राहते. आपण म्हणलं मिटिंगा घ्यायच्या आणि काय म्हणते ते त्याच्यात समजा सुला करून द्यायची, विषय खतम करायचा. आणि आपला मान ठेवतात म्हणा, म्हणजे आपण समजा डटावलाय बी तर म्हणजे समजा खाली मान करून घरी जा आहेत ना, त्याच्यानं म्हणलं जरा मॅटर निपटून जाते. तर नाही बरं आहे ना, मस्त आहे राजा हो. एकदा म्हणलं तुमच्या गावाला भेट द्यायची इच्छा आहे बा आमची. म्हणजे तंटामुक्त गाव कसं असते तर हे तुमचं गाव दाखवत आहे म्हणलं आम्हाला. मायची खटखट, आता तलाठी साहेबाला कोण सांगा तंटामुक्त नाही, सर्वात नालायक गाव माय आहे म्हणून. अरे काय राजा मजा घेता तुम्ही. काही नाही बा, तुमच्या मनाचा मोठेपण आहे म्हणलं. तंटामुक्त गाव कोणताच नसते. गाव म्हणल्यावर हे पा जराशे वादविवाद चालूच राहते. तर नाही पण तरी मस्त गाव आहे ना राजा. अरे बा एकच नंबर गाव आहे तुमचं. बरं बा या म्हणलं पा, तुम्हाला जरी भेट द्यायची असन तरी या म्हणलं. मला फक्त फोन कर जा, मी म्हणलं गाडी पाठवतो. हो ना, बरं ठीक आहे ना. या मग आजच्या आज मीटिंग घेऊन टाका बा. हो डोक्याला ताप लागला राजा मला. काका उत्तमराव काय म्हणते म्हणलं पाटील? घेतो म्हणते का नाही म्हणते आज मीटिंग? अरे कोणते काम म्हणलं जरा वेळ करायचा म्हणा बाबा. इकडे म्हणलं परेशान आहे ना मला माणूस. हो ना घेतो म्हणते ना, तिकडे तहसील मध्ये आहे ना राजा. इन्स्पेक्टर म्हणते सांगा, काय म्हणते सांगा. आता ते म्हणते आपल्या गावाची तारीफ करत आहे म्हणते की बा तुमच्या गावाला तंटामुक्ती आहे नाही ते आहे असं जर म्हणते. त्याला माहित झालं तर म्हणते जमन का म्हणते. त्याच्यानं जरा त्याला जरा म्हणजे तिकडून येऊ द्या, मग घेते नसते मीटिंग.
अभि कायचा पाटील बे मोठे सांगू लागलेले का आणि कोणता म्हणलं त्यांना निवाळा केला अभि एवढा तर म्हणलं निवाळा केला असता तर म्हणलं त्या मारताचं कांड झालं असतं का बे गरीब माणसाचं का पायजाबा हिम्मतराव माय नाव नका घेऊ म्हणलं मदत नाही बिन फालतू भांडणं कोणाचे राजा तुम्ही म्हणलं सुटून कोणाचं देऊ लागले माय नाव काय घेऊ लागले महासंघाचे झालं ते झालं म्हणलं हा आणि त्याचं म्हणलं म्हणले त्यातून बाहेर काढणार कोण हा तेच होय ना पाटीलच होय ना हा तुम्ही तर राजे म्हणलं म्हणले दिल तर अटकून घ्या भलाईचा जमानाच नाही कोणाकोणच बोलतो नाही येत रे बा सांगा काय करता पहा तुमच्या मनानं करावा हो आपल्याला काही गरज नाही म्हणलं हो ज्या पार्टीनं आपल्याला बोलायचं सांगितलं त्या पार्टीकडून आपण बोलतो हो बाकीचं असं आपल्याला म्हणलं काही गरजच नाही ना बापा मामाजी तुमचंच बरोबर आहे हे लोक म्हणलं सरकेले घरीच गुण आहेत का सरकेले घरीच गुण नाहीत म्हणलं हे लोक याच्यावर बा म्हणलं जरा ती बरे भरोसा नाही करतात मायची खटखट राजा राहायला म्हणलं हे कापूस येताचा आणि मामाला झोलान काय लागलं काय माहित बा बरं सध्याच्या जा आता तुमच्या घरी जा म्हणलं मीटिंगला बोलावून तेव्हा जा हा मला म्हणलं मला कामधंदे करू द्या ना कापूस मापूस म्हणलं जरा काढू द्या हा मी म्हणलं तुमच्याच मागं लागू का बा असं म्हणतो हा जा बरं जा घरी जा तुम्ही आता हो आता इथे थांबून काही मजा आहे का जे मीटिंग मध्ये होईल तेच म्हणलं आता न्याय निवाडा म्हणा लागेल ना इथं म्हणलं बोलून काही फायदा नाही ना नाही का तोपर्यंत म्हणलं आपापले कामं वगैरे करून घ्या काय आहे ते आणि मीटिंग मध्ये बोलावले म्हणलं मस्त 2 घंट्याला फुरसत नाही याचं म्हणजे सर्वांचं म्हणणं ऐकून घेता आलं पाहिजे ना कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे यातनी चला चला बरं घराकडे त्याला कामं करू द्या म्हणलं उत्तम रावले अरे त्याने काय 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 कोणाला कापलं गाईची हा एवढे म्हणलं त्या बिचारा माणसाच्या मागं लागले कास्तकाराच्या कास्तकारानं म्हणलं हे वावराचे कामं करावं का म्हणलं तुमच्या बायाच्या मागं लागा चला चला बरं का रे बापण्या काय खबर आहे म्हणलं ते मीटिंग काही ठरली काय ठरली आपल्याला तर म्हणलं राजा काही माहिती नाही आहे हा अरे काय सांगू राजा गणपतराव हे बाया म्हणलं डबल केलता म्हणते त्याच्या घरी हा त्या उत्तमरावच्या शांता वहिनी राजा डबल तिथं बोबाटा केला म्हणते सांगा निकाल इज्जत म्हणलं हे ना उघड्यावर पाडली ना अरे बा तिथे भांडत बसलं म्हणते आमचे पैसे दे आमचा कापूस मोज आमचं हे आमचं ते अरे जरा मीटिंग होईपर्यंत तर म्हणलं जरा शांत राहतं ना लोकांना म्हणलं समजलं पाहिजे की बा नाही या बायाचं बरोबर आहे बा हा सांगा राजा हे बाया म्हणलं आता म्हणजे काय करावं काय हा कोणाकडून म्हणलं भाग घ्यावं की समजत नाही ना सांगा आता या बायाला समजायला नाही पाहिजे का पण आपण त्याला सांगितलं होतं बा की उत्तमरावच्या इकडे आता जाऊ नका बा जोपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत उत्तमरावच्या घराचं तोंडही पाहायचं नाही है ना मग मीटिंग मध्ये जे होईल ते सर्वांना मान्य करावं लागेल का नाही हे बाया राजा डबल गेलता म्हणते आणि तिथं ते म्हणलं बा काय म्हणते आपला हिम्मतराव म्हणते आपला बंडू गिंडू निकाल नव्हते म्हणते ना मारते होता म्हणते हा म्हणजे पुऱ्या गावासमोर येणं पोबाटा केला ना लोकांना काय वाटून या बायाची चुकी आहे बा आता काय करू मी तरी तुम्ही सांगा या शांतीपुढे म्हणलं या ढोबरापुढे हे माली चालते का हा आणि ते म्हणलं ते बाई माली चालते का अरे बा ते बाई नव्हते राकेश नाही म्हणलं हो घरीच तर म्हणलं राजा आम्हाला खायला धावते राजा तर बाहेर म्हणलं ते काय झाड भीते का भीत नाही म्हणलं ते कोणालेच हा आता मी तर म्हणतोय बा उत्तम रावले म्हणलं देवानच वाचवाव आणि त्या पाटलानं का म्हणलं त्या उत्तम रावकून का समजा फैसला दिला तर हे बाई मला त्याच्यावर एक खेका वाजोगती आहे असं आहे ना ते बाबा जरा शहरामशीर बोला म्हणलं आई ऐकून हे पा आपत होईन मग डुकरा ना का डुकरा अबे का तो मायला का भीतो का बी मी हा अबे तो माय सांगायला लय बाया पाहिला बे म्या हो सुडची मसाड तोंडी लेखाची निरा वट 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 चालूच राहते लेखाची जेवतानी म्हणजे बा सुकाने घास नाही खावतेत ना तो आली माय काय सांग तुला मायला सांग जा तो आली बुराई करत आहे म्हणून तुमचा मुर्दा बसवला तुमचा माली बुराई करता नाही म्हणजे माघारी माले अशा झिलप्या पाडता तुम्ही आहे ना म्हणून तर म्हणलं मला पुरं गाव खराब म्हणू लागलं आता घरचाच माणूस जर म्हणलं आपल्याला सुद्धा म्हणत नसन तर म्हणलं बाहेर जाऊन काय अपेक्षा करायची बरं ठीक आहे ना या तुम्ही घरात या तिथून तुम्हाला खाले आता अहो म्हणलं नाही तुम्हाला उपाशी मारला दे पा नावाची शांती नाही म्हणलं मला का मजाक समजता का तुम्ही आणि निकाल म्हणलं बा माले हुंडाचे आणि ते अन्नाचे म्हणलं निकाल पैसे म्हणले पाहिजे निकाल म्हणले बा अन्न मला जमा करून पाहिजे म्हणलं आता तुम्हाला फार कधी देऊन टाकतो म्हणलं आता हे त्या मायची खटखट राजा हे शांती कधी आली हे शांती तो आली गोष्ट नाही ना अहो या गावातल्या बायाची गोष्ट होय म्हणलं हे बबन्या नाही का आता पाहिजो त्याच्या बबण्याच्या बायकोला म्हणलं जाऊन सांगशील बिचारे बबण्याच्या बायकोची गोष्ट होय म्हणलं हा ते मला सांगू लागला की म्हणते बा बायको वट वट करते म्हणते मी म्हणले का मला शांतीकून म्हणलं ती तो बायकोला बा शिकायला म्हणलं काही अरे बा बोल म्हणलं तरी बोलत नाही म्हणलं काय आहे म्हणलं काय उठ म्हणलं की उठते बस म्हणलं की बसते म्हणलं एवढी गरीब बायको आहे म्हणलं राजा माली आणि तू हे पा मला अशी बोलता का शांती मला का मॅड समजता का म्हणलं निकाल समजते म्हणलं मला तुमचे झगडे काय व्हायचं गावात म्हणलं निकाल बोंब केली माली माझी बायको सुधी नाही म्हणून म्हणलं शोभते का तुम्हाला हे असं बोलाले घ्या आता केवढे आली नाही का म्हणलं आता डोकं घ्यावता पुढे हा अहो तुले नाही म्हणलं ना बा हा आता मला तुला कसं समजू तुला म्हणलं कायच म्हणणार आहो मी हा या बबण्याच्या बायकोची गोष्ट होय ना बा नाही बा मास्ताला विचारून घे म्हणलं तू इथं आपलं हे आहे ना बंट्याला विचारून घे नाही तर अरे बंट्या नाही आता म्हणलं हे मला बाकीच्या गोष्टी सांगायच्याच नाही मला म्हणलं फार कधी पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणलं मला राहतच नाही तुमच्या संग ते पहा अशीच म्हणतो तू फार कधी देतो आणि देत काही नाही एकदावची म्हणलं देऊन टाकायची तर बरं देऊन टाकायची ना आणि ठीक आहे ना देतो म्हणलं आता खरंच देतो अहो शांते जाऊ दे ना बिचारे तो आली गोष्ट नव्हे ना या बबण्याच्या बायकोची गोष्ट होय ना आता तुला म्हणलं कसं समजावू मी नाही तर पहा बबण्याला विचारून घेणं म्हणलं एकदावचं अरे काय रामग्या काय पोझिशन आहे म्हणलं ते बाया आज का म्हणलं इकडे डबल नाही का उत्तम मामा अरे कवा आता म्हणलं मी घरी जाऊ ना इकडे फटकला नाही म्हणलं ते बाया
पण नाही हो उत्तमराव, म्हणलं लहान नाही झाली राजा या बायाची म्हणजे हे बा बातच उलटे फिरलेत नाही. हा इतक्या लवकर जर म्हणलं माणसानं उलट फिरतो हे बा म्हणलं भरोसा करावं कोणावर. हा कायच करावं राजा. आपण म्हणू राजा मागच्या भांडणात नाही बा कास्त करायची गलती असन, पण नाही राजा जेव्हा म्हणलं आपल्यावर बितली तेव्हा समजलं की नाही का हे तुंगाच नालायक आहे. आणि खरंच बा ते तुंगा लयच नालायक आहे बा. नाही तर काय तर लेखा नाऱ्या मला हे पा लोक सांगे म्हणलं डोकं फोडू फोडू सांगत जाय, पण म्हणलं हे पा मी भरोसा नाही करत जा. आता 2-3दा म्हणलं राजा मी ते तुंगा कामाला सांगितलं ना. हा तर ते म्हणलं तेव्हा असं नाही केलं, जरासा का म्हणलं काटा बदलला. बाबा 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 येई ना लेका खाल्ला घास नाही मला अंगी लागू दिला ना कालपासून. हा सांग आता म्हणलं ते तंटामुक्त अध्यक्ष आणखी काय करते काय नाही ते तर बरं झालं म्हणलं बा. काले बातीला पहिलेच जाऊन मी भेटलो आणि त्याच्या म्हणलं कानावर टाकलं की फायदा आहे बाहे अशी गोष्ट आहे म्हणून. तर मला ते सांगे म्हणा की बा समजा हे या बायाची बाहे पहिलीच कंप्लेंट नाही म्हणून 4थी का 5वी आहे म्हणते. दिसते ना डोळ्यानं लोकांच्या. लोक का अदय आहे का म्हणलं उत्तमराव. निकालच माहित पडते ना. आणि तुमच्या विषयी म्हणलं लोकांना का माहित नाही का. एवढा राजा म्हणलं दिलदार माणूस आणि तुम्ही सांगा म्हणलं 4-5 किलोले पाहिजे का. असं असते ना ते लोकांना समजते. आणि जे म्हणलं आधीचे कास्तकार आहे ते म्हणलं तुमच्याकडूनच भाग घेतात ना. अरे वा कास्तकार म्हणलं आपल्याकडून भाग घेतील काऊन नाही काऊन का ते नाही म्हणलं या तुंग्याचा अनुभव घेतलेला आहे ना त्याच्यानं. अरे बा हे बाकी पैशात काय पाडते म्हणते तर काही समजा त्या कापसाच्या किलोत काय पाडते म्हणते असं होते म्हणते. आणि काही म्हणते बाकी हे गटोळं मला नाही मला गटोळं मोठं होतं तुम्ही म्हणते मायाला कापूस काढला बा अशा करतात म्हणते हे बाया. नाही बा करत असन बा. आणि त्या शांताबाईचा हे पा ती बरे भरोसा नाही म्हणलं. अरे बा एवढी नालायक बाई ते काहीच नाही पाहिली राजा. हा कास्त करायचं म्हणलं कसं मरण करायचं हे बा हे तिला निकालच माहित आहे. आणि 2 बायाची मजुरी घेते हो सोडची तुंग्यावाली. हा आणि सांगा म्हणलं तिला शोभते का बरं. असं नाही बा की बा तिच्या घरी शेती नाही म्हणून. तिच्या घरी शेती आहे ना. शेत्या किती पिकते काय पिकते हे मला तिला समजत नसेल का राजा. अरे बा नाऱ्या किती पिकलं तरी म्हणलं नियत कशी असते आपल्या पात्रावर सावळाची. हा त्या माणसाला म्हणलं लोकांची कदर असते का. आता त्याला म्हणलं किती पाणी द्यावं लागते किती खर्च लावा लागते याचं म्हणलं त्या लोकांना काही गरज नसते ना. हा हे निरा मतलब लोक असते आणि बस कामापुरता वापर करून घेते असं आहे ते. मी काय म्हणतो उत्तमराव एक गोष्ट लक्षात घ्या. मीटिंग मध्ये म्हणलं ते शांती किती बोलो तुम्ही तुमचा आवाज बरे करायचा नाही. शांततेतच बोलायचं. तंटामुक्ती अध्यक्षाच्या समोर एकदम हे पा नरमाईनच बोलायचं. ते किती भोकाळ पसरते तिले पसरू द्या. आपण म्हणलं हे पा शांतच राहायचं. एक शब्द शिल्लकचा बोलायचा नाही. आणि पा अगाऊ तर म्हणलं कसंच बोलायचं नाही. तेव्हा कुठे आहे पा तुमच्या ऐकून म्हणलं फैसला द्या ते तंटामुक्ती अध्यक्षवाला. नाही ते पा म्हणलं तुम्हाला तर माहित आहे मग लेडीज फर्स्ट म्हणून. असं काम असते ते म्हणलं पा बिलकुल शांत राहायचं काही काम नाही आपल्याला. अरे मी ब्र शब्दा नाही बोलत नाही म्हणलं हे पा एवढा चूप राहतो ना तंटामुक्ती अध्यक्षासमोर. पुऱ्या गावानं म्हटलं पाहिजे की नाही राजा उत्तमरावची चुकी नाही आहे म्हणून ते माणूस शांत आहे. काहून का त्याला माहित आहे की उत्तमराव पैशाले नाही इज्जतीले फिरते बा. हो त्याच्या भरोश्यावर म्हणलं लेखा आहे आपल्याकडून म्हणलं न्याय निवाडा होऊ शकते राजा. हो शांतच राहा लागते. बरं मी काय म्हणतो चला रंग्यान मी येतो म्हणलं जरा गावातून फेरफटका मारून. तुम्ही म्हणलं हे पा मीटिंगची तयारी करा बरं. आणि वहिनीला म्हणलं सांगा या लागते पाहिजा. हो ना वहिनीला सोबत घेतो ना. मा बाबा आम्हाला सांगा या लागते गाव. अबा तुम्हाला खायला सांगा या लागते पोऱ्या. हो मुकड्यानं म्हणलं घरचे कामं करत बसा आणि बा मला झाडझुड गिडझुड निकाल करून ठेवजा. देवाला म्हणलं दिवे गिवे लावून ठेवजा. आम्ही येतो म्हणलं 7 वाजेला खाईन मी. बरं बाबा ठीक आहे ना. आता कसं होईल म्हणलं बापा माय हे पा तंटामुक्तीतनी म्हणलं आपली केस नव्हती झाले पाहिजे बापा. काय माय 1-2 किलोचा फरक होता बापा. तुम्ही हे बा बिनकामीच बोलल्या म्हणलं ते कामना धाम. अहो मोठी व चालवा दे मोठी सांगू लागली. वावरात तर म्हणलं भल्ली बोलत जावं त्या उत्तमले. काय तर बापा लगे आमचा कापूस जास्त आहे भल्ली म्हणलं पाठीमागं घुसत आहे तुम्हाला. आता म्हणलं निघ ना समोर निघ ना. आता अहो आली अंगावर तर म्हणलं घ्याव सिंगावर म्हणते माणसानं. सुरुवातीला म्हणलं हे बा आपण भांडण असं नव्हते करायला पाहिजे. मग आता केलं ते बा कोणी टाकावर जावं आता. मग त्याला काय होऊ लागलं नाही पण शांताबाई ते सुद्धा लागते का बापा पुऱ्या गावासमोर. मग आता हे म्हणलं न्याय निवाडा होईल माय तिथं म्हणलं आता कोण कोणाला काय बोलते काही समजते का म्हणलं. आता म्हणलं बाईच्या जातीला जर म्हणलं कोणी एवढ्या जणात जर म्हणलं काही बोलून दिलं तर मला सांग आता राहिली का म्हणलं त्या बाईची अशी म्हणतो म्हणलं मी. अहो पण तसं नाही ना माय. मग हे आता तू सांग कास्तकार लोक मग तसेच पाहिजे ना. आपल्या म्हणलं गटोळे मोजाले मग 3-4 किलो मग कमी सांगून द्यायचा एका गटोळ्यावर. मग 3-4 जर म्हणलं आपले गटोळे असले तर म्हणलं दिवसभराची मेहनत गेली का नाही गेली. मला 200 रुपयाचं आपलं नुकसान आहे का नाही. आणि 200 रुपये म्हणणार रोज आहे बायाला दिवसभराचं म्हणलं. मग हे एवढं मोठं नुकसान कोण देईन भरून. अहो म्हणलं हे जे होऊ लागलं हे चांगलंच होऊ लागलं म्हणलं खाऊन. आता बाकीचे कास्तकार म्हणलं जरा सतर्क होऊन जातील ना. अहो काय ते सारखे होते बापा. अहो कुत्र्याला शेपूट म्हणलं हेकडं ते हेकडंच. ते कुठं का सारखं व्हायला गेलं का काही करा म्हणलं कुत्र्यात शेपूट सारखं होऊ लागलं का तसं असतेच ना ते. पायो बाई कोणी म्हणलं कोणाचा हात सोडत नसते माय. हो हे किती समजा भांडणं झाले आणि किती म्हणलं मिटिंगा भरल्या तरी म्हणलं कास्तकार त्याचा हात सोडत नाही आणि मजूर म्हणलं हे पण हात सोडत नाही. तर आता मी नेला कास्तकार काही खराब नाही म्हणत म्हणलं काही आता मजूर आहे मग नालाय खायचं. मजूर आहे नालाय खाय ना असं आहे ना ते.
आता हे पहा चांगलं म्हणलं कोणालाच भेटत नसते. एखाद्या मजुराला म्हणलं कास्तकार खराब भेटून जाते, तर एखाद्या कास्तकाराला मजूर खराब भेटून जाते, असं होते ना ते. हो आता ते आहे बाई, पाहत नाही का म्हणलं आपण त्या लक्ष्मणच्या वावरात म्हणलं निघाले गेलो होतो माय. 2 वाजता सुट्टी द्यायची तर मला ते 3 वाजता देत जाय ना, दे का नाही ते म्हणलं. आता आपण काय म्हणलं घड्याळ घेऊन जावं नाही, घड्याळ फक्त म्हणलं तिलाच पैसे राहत. मग आपण तर त्याला काहीच नाही म्हटलं. या उत्तम रावणात म्हणलं विचार हे पहा 39चं म्हणलं थोडा 40 मान लावता माय शांताबाई, तरी म्हणलं तू त्याच्या भडकली बाबा बिनकामीचीच. माय कशा बाया हा हो बाबा तुम्ही पाहिजा माय, मला एकटीवर आणून पाळसान म्हणलं. हो आता निकाल झाली म्हणलं मला साथ द्या. माय मी कालपासून म्हणलं माईच्या माणसासंग भांडू लागली व ते म्हणते मला उत्तमराव संग चांगले संबंध आहे, तर काय असं केलं आणि तसं केलं. अहो ना जुलमानं म्हणलं त्याला पाठवलं उत्तमराव संग भांडाले. एवढं म्हणलं मी आता अक्षता म्हणलं होऊन घेतल्या, तर म्हणलं पाहिजे आता साथ देता म्हणलं माली माय. अहो तसं नाही व शांताबाई, आम्ही म्हणलं तो आली मरेपर्यंत साथ सोडत नाही ना. पण मी काय म्हणतो मीटिंग मध्ये आपल्याला जास्त भांडण घेणं नाही करायचं आहे, शांत राहायचं. काय मला सांगून घेते ते ऐकायचं. ते नाही म्हणलं कापूस मोजून घ्यायचा आज काढा ना, तर मला मोजून घ्यायचा, मुकड्यानं पैसे घेऊन घ्यायचे. जास्त आपल्याला भांडणाच्या फिक्रीत पडायचं नाहीये. हो माय जाऊ दे, तसंच करायला पुरते बापा. हो ना 50 आणि 60 रुपयाचं काम आहे, बसलं बाबा आजची मजुरी पडली म्हणलं. असं ना म्हणलं माय आपल्या तुंगाला कोणी कामाला सांगन का बाई. एवढा 30 आणि 40 रुपयाला खरंच पाल नाही पुरत माय 2 आणि 4 किलोले. जाऊ दे बाबा, आता काय करता माय तुमच्याकडनं माय मी त्याच्या भडकली त्या उत्तमवर. बरं मी काय म्हणतो हे पा स्वयंपाक मैपाक करून घ्या म्हणलं. हो तिकडे म्हणलं आता मीटिंग साठी काही बोलावा हे सांगता येतं का माय. हो बाई चला बाबा, शांताबाई निघतो माय मी. हो आता बाई या, फक्त जरा तिकडे म्हणलं जरा लवकर जा. अहो माय मला स्वयंपाक झाला की निघतो म्हणलं मी. काऊन का तिकून यायला म्हणलं 7 वाजता, तर 7 वाजता काही स्वयंपाक करू आणि हे म्हणलं घरचे जेवतील काही. चला येतो बाबा मी. नाही रे वासुदेव, म्हणलं तू वावरात नाही होता का जेव्हा उत्तमराव म्हणलं या बायाचे गटोळे मोजू लागला होता ताई? नाही राजा हिम्मत मामा आज नव्हतो राजा. काऊन का म्हणलं मला जरासं काम होतं म्हणलं तहसील मध्ये, तिकडे गेलो होतो मी. आज होते जरा कागदपत्र करायचे होते ना या जरा म्हशीच्या लोन साठी म्हणलं, त्याच्यानं म्हणलं मी तिकडे गेलो होतो ना वावरात. म्हणलं आज मला घरची होती, पण ते म्हणलं इकून असन म्हणलं डबरी कोण असन, तिकून वरून नसन राजा. नाही म्हणजे कसं आहे आता तिथं झालं काय नाही काय नेमकं. म्हणजे आता आपले उत्तमराव संघ संबंध चांगले आहेत आणि गणपतराव संघ आहे. आता हाला की गणपतराव उत्तमरावचं काही नाही आहे, या शांताबाईच्या नाही हे आता म्हणजे या 2 माणसांनी फूट पडू लागली ना, असं होऊ लागलं ते. आता काहीतरी बोलणं आहे पाटलाले म्हणलं आम्ही पहिले सांगून दिलं म्हणलं मीटिंग फक्त नावाची घ्यायची म्हणलं आहे ना, आणि जे शिल्लक बोलून दिलं तर म्हणलं दंड मारून द्यायचा भाऊ का जाऊ द्या तिकडं नाही का. मग हो मग तसं नाही तर काय तर आता. आणि तसंही म्हणलं या मीटिंग मध्ये जास्त लोड घेता नाही येत. हे काय काय आलंय का कापाकुपीचा मॅटर होय का, 1 आणि 2 किलोची बाब आहे. तरी म्हणते राजा उत्तमरावनं 39 भरलं 40 मांडलं होतं म्हणते. हो आपल्याला माहित नाही का उत्तमराव माणूस कसा आहे तर ते का गलत माणूस आहे का राजा. पण आता हे बायाला कसं असते, बायाला म्हणलं जरा सही नाही होत. उलीस आहे म्हणलं इकडचं तिकडे यायला जमत नाही ना. जाऊ दे, बायासाठी जास्त मागा लागायला पुरत नाही. बरं येशील ना तिकडं मीटिंगले, किती वाजता येऊ लागला मला एखादा फोन करशील का म्हणलं. काऊन का संध्याकाळचा जात म्हणलं होता, थंडीचे दिवस आहे राजा, सुटर मुटर घालूनच जा लाग. आता येले म्हणलं उशीर किती होते नाही किती. 5 वाजता काय येतो म्हणे पाटील तहसीलून. ते इन्स्पेक्टर भेटला होता म्हणे, तर जरा 2-3 शब्द बोलतो म्हणे बस निघतो म्हणे. आता 5 वाजता काय येऊन जाय. म्हणलं 5-5:30 मग सुरुवात करून देऊ. त्यापेक्षा म्हणलं बा आधीच तयारी करून घ्यायची, आणि समजा पाटील आला की डायरेक्ट म्हणलं मीटिंगला सुरुवात करून द्यायची. हो तसंही चालते, काही फरक नाही पडत. माणसाला म्हणलं आधी सांगून द्यायचं तुम्ही येऊन जा म्हणून, आणि समजा ते बाया तुंग्यावाल्या नाही का. हो चालते. आता हे पण म्हणलं मी गाय म्हणलं धुवून घेतो आणि डेअरीवर म्हणलं दूध नेऊन देतो, म्हणजे डबल जायचं काम नाही. थंडीचा भोकावर येतो राजा मग जायचं. हो चालते ना घे करून. बरं चालेल भाऊ वासुदेव येतो म्हणलं मी. हो मामा या 7 वाजता मी तुम्हाला फोनच करतो म्हणलं.